बसले. तितक्यात सुरुची नावाची जी आई होती आली. बाळाला खाली टाकलं. काही ढकललं, बाळ खाली पडला. बाळ खाली पडला. काळ खाली पडला. सुरुजीने सांगितलं बा या म्हणले मांडीवर तुला बसण्याचा अधिकार नाही, हे फक्त माझ्याच मुलाचा अधिकार आहे. आणि त्यानंतर हा बाळ रडत रडत आपल्या आईपाशी गेला. सुनीतीला हात जोडले, आई मला माझ्या सावत्र आईने मध्ये मांडीच्या खाली ढकललं, मला मांडीवर बसायचं आहे. तेव्हा आईने सांगितलं बाळा त्या मांडीवर बसण्याचा आपला अधिकार नाही. आई का अधिकार नाही? माझेही वडील आहेत, माझेही बाबा आहेत, मला बसायचं आहे. आणि तो आईने सांगितलं बाळा तुझ्या मुलाची मी आवडती पत्नी आहो आणि सुरूची आवडती पत्नी आहे, म्हणजे मला मांडीवर बसायचं आहे. मांडीवर बसायचं आहे. कधी माझ्या हातात काही नाही, तू देवाला मग तुम्हाला देव कुठे भेटेल? म्हणजे या दिशेने जाय, तुम्ही या दिशेने देव भेटेल. आणि तो देव पाहण्यासाठी त्या गुरुबाळ 5 वर्षाचं ते गुरु भगवंताच्या शोधावी लागला. गुरुबाळ रस्त्याने निघला आणि हा गुरुबाळ गुरुबाळाने पाया पडल्या. श्री संतांचे बाई त्यानंतर या नारायण महर्षीनं गुरुबाळाला जवळ घेतलं. कानामध्ये सुंदर असा बीजमंत्र दिला. आणि त्यानंतर हा गुरुबाळ मनात गेला. एकांताची कान पाहिलं, आपली मांडी घातली, पद्मासन घातलं, हात लहान केले आणि त्या भगवंताची आराधना सुरुवात केली. भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. भगवते